राजाचे माणिक मोत्याची गडाला 9 लाख पायरी वर पूजा होती या मल्हारी देवाची. म्हणून आम्ही या जिजुरगडावरती आलो कसे आणि आम्ही आहोत मी एक झटक खंडा गजद गुरु मारा खंडा झटक खंडा गजद गुरु मारा खंडा ज्ञानाची लावणी आदिवटी मध्ये महादेव नावाने ओळखलं जायचो. पण या भक्तांच्या जीवासाठी दैत्य मारले म्हणले दैत्य मारले आणि या भक्तांच्या जीवासाठी आम्ही अवतार धारण केला. चंपा षष्ठी दिवशी अवतार धरसी म्हणले दैत्याचा संहार करसी. या चंपा षष्ठी दिवशी महादेवाचा अवतार सोडला आणि खंडेरायाचा अवतार धारण केला. आणि आता चंपा षष्ठी 7 तारखेला का काय बरं. या दिवशी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण करून दैत्य मारले भक्त सुखी केले आणि या जिजुरगडावरती वास्तव्य करीत आहे. आणि अर्धांगिनी पार्वती तीच माणसा आहे. या माणसाचा उद्धार केला. मग माणसाचं माहेर कोणतं? अहमदनगर जिल्हा नेवासा तालुका. या नेवासा तालुक्यामधून आम्ही माणसाशी पालिगावी लग्न केलं आणि या जिजुरगडावरती आमच्या शेजारी भक्तांना दर्शन देण्यासाठी आहे. जेठेमध्ये गंगा आहे. हीच गंगा म्हणजे ही बाणाई. जसा माणसाचा उद्धार झालाय तसा बाणाईचा बी उद्धार करायचा. म्हणून गावगावचे भक्तजन या गडावरती येतात. भेलभंडाचे उद्धार करतात. सुख दुःख दारी ते आमच्यापर्यंत पोहोच करतात आणि याचं निवारण करणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून काय सांगितलंय जेजुरीला जेजुरीला करिता भंडार अग सोन्यावानी देवाचा दरबार
मग ज्याचे त्याच्या इच्छेप्रमाणे या भंडाराचं उधरण गळावरती होतं, म्हणून माझी सोनाची गळती जेजुरी म्हटलं जातं. कंपनी लावला तर भंगार आहे, आणि माझ्या जेजूर गळावरती उधरण केलं तर पिवळं सोनं. कोणाला तिथं बघता हो, घेऊन या माझं पिवळं सोनं. हा देव कसा वेडा तर वेडा, दख्खनचा तेना बाळा उन्हाचा मल्हार वाटलं. एखाद्या घराला जर वेडा टाकला तर तो सहजासहजी निघत नाही. यासाठी कर्म चांगले करीत चला. पण इकडं आमची अर्धांगिनी पहाट होऊ लागली आणि अंघोळ स्नानाची तयारी करू लागली. थोड्या वेळात पहाट होईल, सर्व भक्तजन अक्करे गंगेचे अंघोळ स्नान करतील आणि आमच्या दर्शनाच्या बारीला उभी राहतील. मग आम्हालाही अंघोळ करून प्रसन्न चेहऱ्याने या भक्तांना दर्शन द्यायचंय. पण आमची माणसं अंघोळ करण्यासाठी गेली, अंघोळीची तयारी करते. मग ती कशी, आमची भाषा अंघोळीची तयारी करू लागली. कशी कडियानी बडी वरती जाता भरी, कडियानी वरती जाता भरी, कडियानी वरती जाता भरी. साधु कटुका मध्ये थोडी ताकत, साधु कटुका मध्ये थोडी ताकत, साधु धन्यावरती मिठात, धन्यावरती मिठात, साधु धन्यावरती मिठात. साथी गली अंघोळची तयारी आहे. पण पहाट झाली आणि अशा वेळेस आम्हाला विश्रांतीची गरज आहे. माणसाने चंदनी पलंग सज्ज केलेला आहे. या पलंगावरती माणसाच्या अंघोळ स्नान होत विश्रांती करीत आहोत. आणि माणसाची अंघोळ झाली की माणसा आम्हाला उठवायला येईल, तोपर्यंत करतो आम्ही विश्रांती. बोलिताच आनंदाचा महाराज की जय. पुढे असणाऱ्या महादेवाच्या वरदानानं, या महादेवाच्या खडावाच्या साह्याने जेजुरगडाच्या पायथ्याशी आलेली वानगामणी विचार करते. या गडावरती जावं, देवाचं देवदर्शनी हवा आणि नंतर जो पाच नावाचा वीर शोधण्यासाठी बानंगाली तो पाच नावाचा वीर शोधावा म्हणून या असणाऱ्या गडाच्या पायथ्याशी आलेली बानंगा गडावरती निघाली. ती कशी, नवलक्ष पायरी चढोनी आगेली, कास बावरती गरुडी राहिली, नवलक्ष पायरी चढोनी आगेली, कास बावरती उभी राहिली, नवलक्ष पायरी चढोनी आगेली, कास बावरती गरुडी राहिली, नवलक्ष पायरी चढोनी आगेली, कास बावरती उभी राहिली,
कासवावर देवी रायली कासवावर देवी रायली हात जोडून देव जागा केला बनून